खरीप 2025चा पीक विमा जमा झाला का, असा प्रश्न सर्वदूर सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जवळपास सर्वच जिल्ह्यातील, महाराष्ट्रभर राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या बांधवातून गेल्या 2 दिवसापासून विचारण्यात येत आहे. मित्रांनो, मी कोणताही व्हिडिओ बनवला, कोणत्याही योजनेसंदर्भात अपडेट दिली तरी सुद्धा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या खाली तो प्रश्न विचारण्यात येत आहे. पीक विमा संदर्भात प्रश्न विचारणे हा विषय वेगळा झाला, परंतु सध्या सर्व व्हिडिओवर कोणत्याही दिलेल्या अपडेटवर पीक विमा जमा झाला का किंवा पीक विम्या संदर्भात अपडेट द्या हा प्रश्न विचारण्यामागचं कारणही तसं आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर पीक विमा खरीप 2025 जमा व्हायला सुरुवात झाली अशा काही बातम्या व्हायरल होत आहे मित्रांनो, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने खरोखर कुठलेही तथ्य नाहीये मित्रांनो. एक स्क्रीनशॉट सुद्धा मी पाहिलेला आहे, सकाळी 11:10 आहे, म्हणजे कालचा आहे, तो काल परवाकडचा आहे, 11:10 आणि त्यामध्ये 18,000च्या जवळपास 600 समथिंग काहीतरी अमाऊंट आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे APB प्रधानमंत्री फसल विमा. परंतु तो विमा खरीप 2025चा नाहीये. मी खूप शेतकऱ्यांपर्यंत संपर्क केला, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, परंतु कुठेच या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु खरोखर खरीप 2025चा एकही रुपया, एकही कवडी कोणत्याही शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्यातील अजून तरी जमा झालेली नाहीये. एवढंच काय, तर इव्हन त्यांचे स्टेटस सुद्धा 2025 खरीपचे स्टेटस सुद्धा बदलायला अजून वेळ लागेल असं चिन्ह दिसत आहे. जरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीक विम्या संदर्भात आणि इतर पीक विमा सोडून नमो PM किसान या योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारला असता, प्रश्न उभा केला असता, कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलं लवकरात लवकर मिळेल वगैरे वगैरे, ज्या काही गोष्टी आहेत तरतुदी, मागण्या वगैरे या संदर्भात त्यांनी उत्तर दिलं. परंतु पीक विमा खरोखर जमा झालेला नाहीये, पीक विम्याचे स्टेटसही कुठे चेंज झालेले नाहीये. त्यामुळे पीक विम्या संदर्भातली ही जी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून शेतकरी बांधवांमध्ये रोष निर्माण होऊ नये, नाराजी निर्माण होऊ नये, संभ्रम निर्माण होऊ नये, कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये आणि त्यांना असं वाटू नये की कोणत्या जिल्ह्यामध्ये आला, या जिल्ह्याचा कधी येणार, त्या जिल्ह्याचा कधी येणार, आमचं तर स्टेटस सुद्धा चेंज झालेलं नाहीये, हेक्टरी किती मिळणार, या संदर्भातले खूप सारे प्रश्न शेतकरी बांधवांना सतावत आहेत. आणि शेतकरी बांधवां प्रत्येक व्हिडिओवर, प्रत्येक बातमीवर, प्रत्येक फोटोवर या संदर्भातले जे प्रश्न आहेत पीक विम्या संदर्भातले खरीप 2025च्या विचारत आहेत. परंतु त्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा आश्वासित करू इच्छितो की सध्या खरीप पीक विमा 2025 संदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण अपडेट अजून तरी आलेली नाहीये. उद्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर काय होते ते कळेल. कारण खऱ्या अर्थाने पीक विमा हा केंद्राचा विषय आहे. राज्याकडून पीक विम्या संदर्भात सर्व प्रोसेस झालेली आहे, वेळोवेळी कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहे, त्यांना तंबी सुद्धा दिलेली आहे, 12% व्याजासहित ते रक्कम शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावी याकरिता सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु जसं हवी तशी अपडेट समोर येत नाहीये मित्रांनो. आणि PM किसानचा विषय जो आहे राहिला PM किसानचा, तर PM किसान संदर्भात मी तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे, मला माझ्या कुवतीनुसार मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मी तुम्हाला शुक्रवार 13 तारखेला आसामच्या कोकरझार या ठिकाणाहून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी बांधवांना PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरण करणार असल्या संदर्भातली मला मिळालेली माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत शेअर केलेली आहे मित्रांनो. आणि आता राहिला नमोचा विषय, तर नमोचा विषय अर्थसंकल्पाच्या उद्या होत असलेल्या तरतुदीनुसार किती वेळ लागते आपण ते बघूया मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात जी अपडेट दिलासादायक बातमी नसली तरी सुद्धा खरी बातमी काय आहे ती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर आशा करतो मित्रांनो, ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांपर्यंत तुमचा गोंधळ, तुमचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, नक्कीच आपल्या सर्वांकरिता उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, याप्रमाणेच सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता, आणि या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा संभ्रम जो आहे पीक विम्या संदर्भातला तो दूर होऊन जाईल आणि त्यांना महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल आणि ते निश्चिंत राहतील. पीक विम्या संदर्भात जर अजून काही अपडेट आली तर नक्कीच सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.